छान छान कलर घेऊन आली आहोंच्या चॉईसनी. काय आहो, बाय बाय. Baby bird and mama bird 아련히 봤지만 oh baby I loved you better than. तुम्ही तुमची स्वतःची जबाबदारी स्वीकारली आहे का हो? म्हणजे काय तर तुमचं यश, तुमचा आनंद आणि तुमचं समाधान हे सर्व मिळवण्याची कुणाची जबाबदारी असते? उत्तर अगदी सोपं आहे, अर्थातच तुमची. सकारात्मक वृत्तीचं हे पहिलं लक्षण असतं की आपण आपली स्वतःची जबाबदारी पूर्णतः स्वीकारतो. आपलं यश आपल्या हाती असतं आणि आपल्या अपयशालाही आपणच कारणीभूत असतो. आपल्या यशासाठी, आनंदासाठी जो दुसऱ्यांवर अवलंबून राहतो ना, तो ना यशस्वी होतो ना आनंदी राहतो. तो फक्त आणि फक्त परावलंबीच होतो. जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. आपण हे बऱ्याच वेळा ऐकले, हो की नाही? हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर ॲज युज्युअल सकाळी सकाळी माझा इथे स्वयंपाक सुरू आहे. आणि चला, यानंतर माझं सध्याचं स्किन केअर रुटीन ज्याने मला खरंच फरक पडताना दिसतोय ते मी शेअर करते. आणि आता अगदी साध्या, सोप्या, सिम्पल स्टेप्समध्ये मी हे माझं स्किन केअर केलेलं आहे. सकाळी सकाळी आणि संध्याकाळीही म्हणजे तिने संजेच्या वेळी घरामध्ये मंत्रोच्चार, ही देवाची गाणी किती छान वाटतात ना. तर तीच सुरू आहेत बॅकग्राऊंडला. सकाळी उठल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करताना ही लावलेली असतात. 9 वाजेपर्यंतही सुरू असतात. खूप छान पॉझिटिव्ह वाटतं, ऐकायलाही मस्त वाटतं. तर चला, माझं स्किन केअर सांगते मी. हायपेनचं म्हणजे कीर्ती सेनॉन या ॲक्ट्रेसचा हा ब्रँड आहे. 2 प्रोडक्ट मी ऑर्डर केलेले होते. एक तर टोनर आणि डबल शॉटचं एक सिरम. तर तेच टोनर सध्या मी यूज करते आणि तुम्ही पाहिलं अगदी दुधासारखं येते. म्हणजे प्रॉपर टोनर असं मी कधी यूज केलं नव्हतं आणि खूप वेळा असं ऐकलं होतं की ते करावं, म्हणून सकाळी अंघोळीनंतर पहिल्यांदा मी आता टोनर यूज करते आहे. हे बघा, हेच ते 2 प्रोडक्ट आणि फॉक्सटेलचं एक मॉइश्चरायझर. सध्याचं सकाळचं रुटीन हे असं आहे माझं. आणि सनस्क्रीन तर हवंच, कारण ऊन आहे भरपूर. उन्हात जरी बाहेर जात नसलो तरीसुद्धा घरामध्ये सुद्धा भरपूर ऊन येतं. डॉट अँड कीचं हे टिंटेडवालं सनस्क्रीन वापरते. सध्या तर मी 3 वेगवेगळ्या प्रकारचे सनस्क्रीन लावते, पण आज मी हे लावलं आहे म्हणून तुम्हाला हे सांगते आहे. तर असं आहे, अगदी साधं सिंपल सध्याचं स्किन केअर आहे. एक सांगू का तुम्हाला, की जेव्हा आपण हे असं स्किन केअर मनापासून करतो, आनंद घेऊन करतो, पाहिलं तुम्ही, प्रत्येक प्रोडक्ट लावल्यानंतर आपण थोडासा चेहऱ्याला मसाज देतो. तर मला काय वाटतं माहिती आहे, आपल्या उबदार हातांचा स्पर्श आणि तो छान प्रेमानं केलेला मसाज यानेसुद्धा खूप सारा फरक पडत असणार आहे स्किनला. ते प्रोडक्ट्स निमित्त मात्र आहेत, हो की नाही? तर चला, आता पुढच्या कामाला सुरुवात. नॅकप्रोची ही मी जी काही प्रोटीन पावडर घेते आहे त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का हे विचारलं गेलं होतं. तर नाही, बिलकुल काही माझ्यावरती याचे साईड इफेक्ट दिसत नाही आहेत. बरं, हे टेस्टला गोड आहे एकदम. तर शुगरवाल्यांनी प्लीज स्वतःच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच प्रोटीन पावडर घ्या. गवारीची भाजी आणि भाकरी देऊ? गवारीची भाजी आणि भाकरी देऊ? हा का हसतोय माहिती आहे? कारण आत्ता ना मला माझ्या मैत्रिणीने मिसळ पाठवली आहे आणि हे मी ताट त्याच्यासाठी रेडी केले. हे त्याला माहिती आहे म्हणून हसतोय. आणि मी बनवलेली सकाळी भाजी आणि भाकरी याला खायची नाही आहे. आणि याच्यासोबत आता कांदा दे म्हणे. मला आला आता कंटाळा, मी नाही देणार. किती वाजले बघा, अजून इतकी भूक लागली आहे. 1:30 वाजलेत. माझंही जेवण होणं बाकी आहे अजून. धर, चल 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 चल. इथे खरं तर स्टडी टेबलवर जेवायचं नसतं प्रितीश. 5 वाजले. येस, 5ला 5 बाकी आहेत. चला, थोडं कलिंगड खाऊया आणि डान्स करू. म्हणजे मी करणार. आणि मला माहिती आहे की मी, बापरे कसा दिसतोय माझा चेहरा. कोणाकोणाकडे हे असं असतं मला नक्की कॉमेंट करून सांगा. मला असं वाटतं सगळ्यांकडेच असणार आहे, कारण कलिंगड चिरून स्वतः खायचं म्हणजे खूप कंटाळा करतात सगळेच जण. हे असं छानपैकी ठेवलेलं असेल ना तर मग पटकन घेऊन खायलाही बरं पडतं आणि खाल्लंही जातं. असंच आहे डाळिंबाच्या बाबतीत सुद्धा. सोलून व्यवस्थित ठेवलं असेल तर ते खाल्लं जातं, नाहीतर असंच सुकून जातं. मी चक्क काल केस धुतलेत
आणि आज विंचरलेत, म्हणजे काल धुतल्यापासून विंचरलेच नव्हते. म्हणजे जेव्हा केस थोडेसे ओले असतात तेव्हा मी गुंता काढून घेते ना, त्यानंतर जे काही टांगून ठेवले होते ते आज ओपन केलेत, म्हणजे कंगवा लावायला. तर कलर हा चांगला आहे तसा निलिनीचा, म्हणजे मला तरी टिकतोय. हां, बरं, मी ज्या काही चिकन करी कुर्तीज घेऊन आली आहे, तुमच्यापैकी काही जणींना असं वाटतंय, काही जणींना नाही हे कोणीतरी एकीने कॉमेंट केली होती आणि असं वाटणं साहजिक आहे की तू आणल्याच नाहीस, कारण मी दाखवल्याच नाहीत. आणि असं होत नाही कधी की मी शॉपिंग केली आहे आणि ती दाखवली नाही. पण काय झालं, तुम्ही पाहिलं की काही व्लॉग्स की मी खूप असं म्हणजे हे झालं की ते झालं की हे सुरूच होतं. आणि त्यामध्ये मला प्रॉपर चिकन करी कुर्तीज ना वेअर करून दाखवायच्या होत्या, गेटअप करून. आणि म्हणूनच आत्ता पण मी थोडासा मेकअप करून आली आहे, कारण चिकन करीला तसा न्याय द्यायला हवा ना. मी बऱ्यापैकी पैसे खर्च करून चिकन करी घेऊन आली. तर हे बघा दाखवते, मी इथे ठेवलेत, तुम्हाला कलर पण दिसतायत. छान छान कलर घेऊन आली आहोंच्या चॉईसनी. काय आहो, बाय बाय. माझं हे होईस तोपर्यंत याल तुम्ही. हां, तर आज किती सुंदर हवा सुटली आहे बघा ना. आहो, हे असं डान्ससाठी हवं असतं मला, म्हणजे चांगला उजेड पण आहे, हवा पण आहे थंड. बघूया, मला उद्या डान्स शूट करायचा आहे आणि यामधलाच एक कुर्ता मी त्यामध्ये घालणार आहे. तर हा एक आहे, दाखवते ओपन करून, आणि मी घालून पण दाखवणार आहे. किती क्यूट कलर आहे ना. तर हा ना मला सेलमध्ये होता हा, तर हा 1,500 रुपयाचा आहे आणि मला मिळालाय 1200 रुपयाला. हा सेल्फ, म्हणजे ज्या कलरची कुर्ती त्याच कलरचं चिकनकारी वर्क अशामध्ये आहे. तर हा कलर माझ्याकडे नव्हता. तुम्हाला माहिती आहे, आता चिकनकारी माझ्याकडे टोटल 5 झाल्या. एक व्हाईट, एक बेबी पिंक कलरची, आणि आता हा एक येलो, आणि हा बघा किती सुंदर कलर आहे. आणि याचा पॅटर्न पण वेगळा आहे. मी ज्या काही 3 कुर्तीज आणलेत ना, त्यापैकी 2 कुर्ती आहेत आणि एक पूर्ण सेट आहे. तर प्रत्येकाचे कलर असेच मी बोल्ड, म्हणजे थोडेसे माझ्याकडे जे नाही आहेत ते घेऊन आली आहे. बोल्ड नाही म्हणता येणार, तो रेड पण एकदम असा ब्लड रेड नाही आहे, वेगळाच आहे. हे बघा, हा ब्ल्यू. आणि हा प्रत्येक कुर्तीचे पॅटर्न मी वेगळे वेगळे घेऊन आली आहे. किती सुंदर हवा सुटली आहे, मस्त मस्त. अरे, इथे मी फक्त याचा प्लाझो घेऊन आली आहे, कुर्ती आणलीच नाही. दाखवते, याला खालून असं वर्क आहे आणि पुढून पाठवून सगळीकडून वर्क आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या पॅन्टला आतमधून पूर्ण अस्तर आहे, असं नाही की हाफ आहे, पूर्ण अस्तर आहे. हे बघा, आणि छान कॉटनचं अस्तर आहे. बरं, मी आता हे असेच घालणार आहे, याला इस्त्री नाही आहे. आणि मी कल्पनाला, मनीषाला दाखवायला जेव्हा घेऊन गेले होते त्यानंतर पण मी असेच जमेल तसे घडी घालून ठेवलेले होते. त्यामुळं बिना इस्त्रीचे आहेत हे. मी जेव्हा खरोखर मला हे घालायचे असतील कुठे, तर हे प्रॉपर प्रेस करून घालावे लागतील. मी शक्यतो कपडे इस्त्री करून ठेवत नाही. जेव्हा घालायचे आहेत, उद्या आपल्याला काहीतरी घालायचं, हे आदल्या दिवशी आपण डिसाईड केलेलं असतं डोक्यात, तर तेव्हा इस्त्री करायचं, किंवा मग ऐन वेळेला वेळ मिळत असेल तर त्यावेळेला इस्त्री करायचं. कारण मला असं ना, घडी करून ठेवल्यावर पण त्याला घड्या पडतात आणि ती एकदम असं फ्रेश इस्त्री केलेलं छान वाटतं, असं मला वाटतं. हां, आपण वेळेनुसार करतो हे सगळं काही. तर याला बघा, इथे लेस पण आहे आपल्या साईजनुसार ॲडजस्ट करायला. तर मी घालून येते पटकन, केस बांधते छान, आणि ऑक्सिडाइज इयरिंग्स वगैरे घालते, छान गेटअप करते आणि दाखवते की या कुर्तीज मला कशा दिसतायत. हे बघा, असा काहीसा दिसतोय हा कुर्ता. वाव, खरंच खूप सुंदर आहे. खूप दिवसापासून मला हा येलो कलर घ्यायचा होता. आणि याच्यावरती माझ्याकडे जी एक व्हाईट चिकनकारीचीच प्लाझो आहे, म्हणजे एकच अशी घ्यायची, आपल्याला खूप साऱ्या कुर्तीजवरती जाते. आणि हा घेताना 42 साईजमध्ये होता. पण कसं होतं की त्यांनी जे काही सेलमध्ये काढलेले होते ना, म्हणजे ज्याच्यावरती ते डिस्काउंट देत होते, त्यामधला हा कलर मला खूप आवडलेला. आता यामध्ये माझी साईज नव्हती, मग मी त्यांना लगेच अल्टरेशनला दिला. 10 मिनिटात त्यांनी अल्टर करूनही दिला मला. तर हा 42चा 40 करून घेतला आहे मी, कारण तुम्हाला माहिती आहे की चिकनकारी ही नेहमी लूजच छान दिसते. पाठीमागे पण छान वर्क आहे आणि कपडा एकदम स्मूथ छान आहे. माझा जो व्हाईट चिकनकारीचा कपडा आहे ना, तोच आहे हा, ज्याला असे छोटे 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 डॉट असतात. याला काय बोलतात आता मला काय आठवत नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर सांगा. आणि ही माझी हेअरस्टाईल, काय नाही, जस्ट एक क्लिप लावली आहे.
ज्यावरती लगेच सापडल्या त्या मी इयरिंग्स घातल्या आहेत. चिकनकारीवरती ऑक्सिडाइज इयरिंग्स छान दिसतात. अजून याला छान पद्धतीनं आपण याचं गेटअप करू शकतो. चला आता दुसरा. खूप दिवसांनी असं मी येलो घातलंय. आचोचा एक अशा कलरमध्ये येलोमध्ये माझ्याकडे ड्रेस आहे, पण तो घालायचा कुठे चान्सच येत नाहीये. बहुतेक युरोप टूरलाच मी घालेन तो आता. कालिंदीनी मला कॉमेंट केली होती, ती युरोप टूर करून आली. तर हो, आमचंही स्वप्न आहे आणि बघूया प्रीतीची जेई झाल्यानंतर. हा कलर बघा, केवढा गोड दिसतोय आणि खूप दिवसांनी असा काही कलर घेतलाय मी. याला ना हे अशी इथे अंगरखा पॅटर्न टाईपमध्ये आहे थोडासा, पण हे स्टिच केलेलं आहे ऑलरेडी, ओपन नाहीये. इथून हा कट आहे असा. बरं, यामध्ये मला बिलकुल अल्टरेशनची गरज लागलेली नाहीये. अगदी परफेक्ट साईजमध्ये मला हा मिळाला आहे आणि घट्ट पण नाही आहे जास्त आणि लूज पण नाही आहे. आणि बाय द वे, या कुर्तीमध्ये आणि मी येलो कुर्तीमध्ये इनर म्हणजे जे काही आपण पेटीकोट बनवून घेतो ना, ते घ्यायची गरज नाही आहे. एवढं काही ट्रान्सपरंट नाही आहेत, छान आहेत. कपडाही सुंदर आहे. याचा आणि येलोचा कपडा सेमच आहे, फक्त पॅटर्न वेगळा आहे. हा थोडा महाग मिळाला आहे मला. महाग म्हणजे आता तुम्ही समजू शकता की याला कामही भरपूर आहे, पॅटर्नही वेगळा आहे. तर हा आय थिंक 1800 रुपये, 1800 की 1900 रुपयेचा आहे. मस्त आहे ना. तर मी असं कसं करेन ना, की मी तिथे गेली आहे एवढ्या दूर आणि शोधून शोधून आणि मी घेतलं नाही, असं कसं होईल. घेतलं होतं मी, फक्त मला माझ्या या सगळ्या शेड्यूलमुळे ते दाखवायचं झालं नव्हतं. असं मला प्रॉपर तयार वगैरे होऊन दाखवायचं होतं. अरे टिकली पडली. छान आहे ना. आणि हा कलर आपला सगळ्यांच्या आवडीचा. याचं काम बघा ना किती वेगळं आहे, नाजूक आहे. म्हणजे याची चिकनकारी म्हणजे याचं जे वर्क आहे ते खूप वेगळं आहे. आणि इथे पण आहे डिझाईन, याला इथेही आहे. काम खूप केलेलं आहे. आणि सध्या मी हा व्हाईट प्लाझो सोबत घातलाय. म्हणजे बघा, मी हा वेगवेगळ्या प्रकारे पेअर करू शकते. मी याच्यावरती पण घालू शकते, मी डेनिमवरती पण घालू शकते या सगळ्या कुर्तीज. आणि आता हा तर मी पूर्णपणे सेट घेतलेला आहे. तर मी सुरुवातीला फक्त हेच घालून आले दाखवायला. वाव, कसला गोड आहे. आणि मेन म्हणजे याचा ना कपडा खूप म्हणजे खूप कम्फर्ट आहे. मी आता जर पुन्हा अजून चिकनकारी घ्यायच्या तर आहेतच मला, तर मी अजून यातलं कलेक्शन घेईन. सिल्क कपडा आहे हा, याला एक शाईन आहे आणि कम्फर्ट आहे. ते सुद्धा जे 2 मी आता दाखवले ना, ते अगदी सॉफ्टवालं म्हणजे नाही का, तो माझा बेबी पिंक आहे, तो कडक कॉटन होतं. धुतल्यानंतर तोही अगदी सॉफ्ट झाला. पण कपड्यांमध्ये फरक आहे. त्याचं आता मला नाव सांगता येत नाहीये. त्याला काहीतरी असे ना चिकनकारी कुर्तीला असे जे कपड्यांना जे डॉट-डॉटमध्ये असतं ना डिझाइन केलेलं, त्याला एक नाव आहे वेगळ्या प्रकारचं. जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करा. मला कळालं की मी सांगेनच. पण हा कलर बघा कसला गोड आहे. छान दिसतोय. चला आता पूर्ण सेट घालून येते. याच्यासोबत कसा वाटतोय आणि मग किंमतही सांगते मी. पूर्ण सेट. हां, आता याची पॅन्ट पण मी घालून आली आहे. बघूया कसा वाटतोय. कम्फर्ट तर खूपच आहे, कारण कॉटनचं अस्तर आहे त्याला. तर कशा वाटल्या तुम्हाला या सगळ्या कुर्तीज आणि हा सेट पण? हा थोडा महाग आहे. याला पण त्यांनी मला बऱ्यापैकी डिस्काउंट दिला होता, कारण आय थिंक याच्यावरती पण काहीतरी सुरू होती ऑफर. हा मला 3,500 रुपयेमध्ये मिळाला आहे पूर्ण कुर्ती आणि पॅन्ट. कारण याचं काम वेगळं आहे. अगदी नाजूक चिकनकारी आहे आणि मेन म्हणजे कपडा वेगळा आहे. कपड्यावरती या कामावरती रेट असतो, माहिती असेल बऱ्याच जणींना. तर सिल्कवाला कपडा आहे हा, म्हणून याचा रेट थोडा जास्त आहे. तर हा 3,500 मध्ये मिळाला आहे मला. तर तुम्हाला यापैकी कुठली कुर्ती जास्त आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला मग आता राजमा चावल बनवायचा आहे आज. राजमा मागच्या आठवड्यात भिजवून ठेवलेला होता मी. एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते, त्यामुळे ते ॲज इट इज राहतं. मला आजच एक कॉमेंट आहे की सलाड ठेवताना तू कशी ठेवते? तर तसंच ठेवते मी. हल्ली मला ते नेस्टेसियाचे जे काही एअर कंटेनर काचेचे डब्बे मिळाले होते ना, तर त्याचमध्ये मी ते ठेवते. तर चांगलं राहत आहेत. बाकी तुम्ही जर का ओपन किंवा असंच झाकून वगैरे ठेवलं बाउलमध्ये तर नाही चांगलं राहत. एअरटाईट कंटेनरमध्येच सॅलड चांगलं राहतं. आणि एकदा चिरलं की 2-3 दिवसासाठीच फक्त ते वापरतो आम्ही. म्हणजे तोपर्यंत संपून जातं पुन्हा असं. चलो. व्हिडिओ शूट करून जवळपास अर्धा तास झाला. खूप दिवसांनी मी ना एक लिपसिंगवालं रील बनवलं. आता तुम्ही ऑलरेडी ते पाहिलं असेल जे मला इन्स्टाला फॉलो करतात. पण सध्या ही अवस्था बघा. म्हणजे बेडशीट सुकायला टाकलेली ती आणून टाकलेली आहेतच इथे.
त्यामध्ये भर आता हा माझा पसारा. तर हे सारं असतं म्हणजे नाही का की व्हिडिओ बनवण्या पाठीमागं खूप एफर्ट्स असतात, खूपच वेळ द्यावा लागतो. आणि जेव्हा असं मेकअप करून रेडी असतो तेव्हा असं वाटतं यार चला एवढं आवरले तर एखादं रील पण शूट करूया. आणि आता या रीलच्या नादामध्ये मी जवळपास अर्धा तास घालवलेला आहे. आता माझा राजमा आणि माझा तो राईस कधी बनणार देव जाणे, आणि हे कधी मी आवरणार. आता जस्ट कपडे बदलणार आणि स्वयंपाकाला जाणार आहे. हे नंतर झोपायला यायच्या अगोदर हे आता सगळं नीट होणार. आणि कदाचित मी तिकडे बिझी राहिले तर आहेतच, ते करू लागतातच मला. पण नाही, त्यांना नको बिचारांना. आज त्यांचा वीकेंड स्टार्ट झालाय तर छान त्यांना एन्जॉय करू दे, ही मीच आवरेन. चलो. अद्रक घालायचंच नाहीये यामध्ये, उगाच मी अद्रक किसत बसले. असंच नाही की इंस्टाग्रामवरती रील पाहिलं होतं आणि त्यामध्ये ती लेडी बोलत होती की हा जो काही पदार्थ आत्ता मी बनवते ना, हा भूतानचा राष्ट्रीय पदार्थ आहे आणि दीपिका पादुकोणमुळे हा पदार्थ खूप व्हायरल झाला आहे. म्हटलं चला सोपा आहे अगदीच, करून बघूया आपणही. आणि सगळे काही इन्ग्रेडियंट्स अवेलेबलही आहेत घरात. तर काय करायचं आहे, पॅनमध्ये थोडं तेल घ्यायचं. त्या तेलामध्ये पहिल्यांदा थोडासा लसूण बारीक चिरून ॲड करायचा, हिरवी मिरची ॲड करायची आणि मग बटर टाकायचं आहे. बटर माझ्याकडून आय थिंक सो थोडं जास्त झालेलं आहे. मी त्यानंतर काय केलं, थोडंसं काढलंही बाजूला आणि वाटीत ठेवून दिलं. आणि मग त्यामध्ये पाणी घातल्यानंतर पाणी उकळवू द्यायचं आहे. मी इथं घाई केली आहे, उकळवू नाही दिलं, पण ते उकळवायचं आहे. आणि मग त्यामध्ये चीजची स्लाईस ॲड करायची आहे. आणि अशा पद्धतीनं नंतर ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळ्या मिरीची पावडर ॲड करायची आहे. आणखी एक, तुम्ही जर का हा पदार्थ ट्राय करणार असाल, मीठ खूपच कमी घालायचं आहे. माझ्याकडून जास्त झालं होतं. इतकं टेस्टी बनतं हे, पण त्या मिठानं घोळ केला राव सगळा. म्हणजे ना मला अजिबात खाल्लं नाही जात जास्तीचं मीठ. आम्हाला आता सवयच राहिली नाही, वरूनसुद्धा मीठ आम्ही घेत नाही. आता तुम्ही दुपारी जे पाहिलं कलिंगडवरती टाकलं तो चाट मसाला होता, मीठ नव्हतं, तेवढंच. आणि हे बघा असा हा बनतो पदार्थ आणि हा राईससोबत एन्जॉय करायचा. मस्तच होतो हां, करून बघा एकदा. पण मिठाचं तेवढं लक्षात ठेवा हां. चला, ह्याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर प्लीज 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 एक लाईक करा, हाईप करा, शेअर करा. आणि हो, मला पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईबही नक्की करा. बाय, लव्ह यू ऑल.